आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। छत्रपती संभाजीनगर वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार इम्तियाज जलील चांगलेच संतापले होते। माझी काही ॲलर्जी त्यांना आहे का असा सवाल त्यांनी केला होता। तसेच उद्घाटनापूर्वी दणका दाखवतो असा इशाराही जलील यांनी दिला होता। दरम्यान इम्तियाज जलील यांच्या इशाऱ्यानंतर उद्घाटनाच्या पत्रिकेत रेल्वे विभागाने इम्तियाज यांचे नाव टाकले आहे। यासाठी रात्री उशिरा पुन्हा एकदा दुसरी पत्रिका तयार करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यात केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचे देखील नाव नव्हते, मात्र आता त्यांचे नाव देखील पत्रिकेत टाकण्यात आले आहे। वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले होते। याचवेळी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकामध्ये येऊन MIMच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती। वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात जलील यांचे नाव नसल्याने हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आता रेल्वे विभागाने जलील यांचे नाव असलेली नवीन पत्रिका तयार केली आहे। सोबतच यापूर्वीच्या पत्रिकेत नाव नसलेल्या इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे देखील नाव टाकण्यात आले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।